मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाट परिसरात संभाव्य मोठा अपघात टळल्याची घटना आज घडली आहे। यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या मुंबई लेनवरील किलोमीटर 42,000 जवळील आयओडीशी बोगद्याजवळ सुमारे 50 फूट उंचीवर सुमारे 5 टन वजनाचा मोठा दगड संरक्षण जाळीत अडकून राहिल्याचं निदर्शनास आलं होतं। पावसाळ्याच्या तोंडावर हा दगड खाली कोसळल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटचे प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील यांनी तातडीने परिस्थितीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली। त्यानंतर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ IRB वाहतूक विभाग आणि संबंधित तांत्रिक यंत्रणांशी समन्वय साधून तातडीची कारवाई हाती घेण्यात आली। या संदर्भात अपर पोलीस महासंचालक प्रवीण सांखळे यांनी विशेष आदेश जारी करून 18 जून रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेस संबंधित भागातील वाहतूक नियंत्रित करण्याचे निर्देश दिले। या निर्णयामुळे दगड हटवण्याचे काम अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले। या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपाधीक्षक पुष्पलता दिघे मंडव, पोलीस निरीक्षक भरत शेंडगे, प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील यांच्यासह महामार्ग पोलीस केंद्र, पळसपे, खंडाळा आणि वडगाव येथील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंते, IRB विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि संरक्षक जाळी उभारणाऱ्या मेकाफेरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे साइड इंजिनियर अक्षय परिशिया व अभिजित सावंत यांनी त्यांच्या तांत्रिक पथकासह ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली। संपूर्ण कारवाई दरम्यान पोलीस विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, IRB आणि तांत्रिक पथक यांच्या अचूक समन्वयामुळे कोणतेही जीवितहानी अथवा अपघात घडला नाही। दुपारी 1:40 दगड सुरक्षितरित्या खाली उतरवून महामार्गावरील दोनही बाजूंची वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली। या संयुक्त आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे एक मोठा संभाव्य अनर्थ टळला असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व यंत्रणांच्या सतर्कतेचे, कार्यतत्परतेचे आणि समन्वयाचे सर्व स्तरातून कौतुक होतं। व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।